पोरगा पतला नाही झाला पाहिजे, बरोबर. माझ्या पोराला कोणती बिमारी झाली नाही पाहिजे, बिमारी नाही झाला पाहिजे, बरोबर आहे. माझ्या मुलाला कोणतं विटामिन कमी नाही पडलं पाहिजे. हा ठीक आहे. याच्यासाठी एक गावरानी गाय घेतला. गावाची गाय घेतली ते म्हणतो. हा घेतली होती. तसं दूध आपल्या हाताने काढत एका बाटलीमध्ये गरम करून आपल्या हाताने बोलता पाहिजे. मग ते पाहिजे, बरोबर आहे. खोटा बोललो का? नाही खोटा गिटा नाही बोलला, खरंच बोलला. का म्हणतं का तू सांग मला आता. ए बाबा बाबा हा बरोबर. हा माझी मा बराबरीचा झाला ना तू. अबे हो ना का माझ्या बा बराबरीचा झाला ना तू आता. मग तुला मिशा आहे कुठल्या अजून काही. बाबा बाबा बायको मी तुझी बायको. हा मी तुझी बायको आहे का बाबा बायको म्हणतो. मामा मी तुला बायको म्हणलो. तुला बायको म्हणलो का? का म्हणलं का मग तुला. बाबा बाबा माझी लगीन बचत तुझं लगीन करून देऊ. बाबा बाबा लगीन करून मारू नका. एक काम कर, यावर्षी तो लग्न करायचं नाही, कारण यावर्षी मला काम भरपूर आहे. माझ्या दलालीचे काम जरा पुष्कळ आहे यावर्षी. मी दादा यावर्षी दलालीचे काम करतो पूर्ण आणि 50,000 रुपये जमा करतो आणि पुढच्या वर्षी चांग धुमधडाक्याने लग्न करीन. हे बाबा 50 एकर जागा झाली तू घेऊन. बरोबर. पण बाबा 50 एकर जागा एकटा एक पोरगा एवढी कमावतेस का गा? अबे तुझं लग्न धुमधडाक्यात 5-6 लाख रुपये लागले तरी चालेल. 5-6 लाख आगा पोता भरला का आपल्या घरी? आहे ना, तसं पण नाही म्हणते. हे बाबा कुणाच्या मायावरती लग्न करून देणार नाही. बाबा तुला समजत नाही का गा? मोठा ओलून आहेस का? का समजत आहे बे आता. हे बाबा माझ्या बरोबरीच्या पोराचे लग्न झाले बाबा. आले असेल तर मला काय करायचं आहे. 2 लेकराचे बाप झाले बाबा. होऊ दे ना तर. तर माझ्या बाबा कमा म्हणती पुढच्या वर्षी बोला. या वर्षी मला लग्न जर करून नाही दिला तर तू जेव्हा रस्त्याने झोपतेस घरी तिजोरी जवळ या बाबा पुरी तिजोरी सकट तुला पेटवल्याशिवाय ठेवत नाही. मला पेटवशील तू भाड्याच्या पैसा. मला पेटवशील का दाखवू का आता. यावर्षी कोण नगर नाही करून देत. मी चाललो आपल्या दलालीवर. टाईम होऊन राहिला मला. दलालीवर चालला मला लग्न नाही करून नाही. ठीक आहे मी जातो आता वावरात. वावरामध्ये जातो. वावरात जा, बरोबर काम करतो बरोबर घरी येतो. हो त्या बापाचा नौकर मारू नका. नव्हतं राहतो. मी वावरात जातो. बाबा काम धंदे काय करत नाही. वरतून विहिरीवर चढतो विहिरीचा तोडून खाली जीव देऊन देतो. खाली जीव देतोस. बिलकुल लग्न नाही करत पण तू जीव देता. मी खायला वाचतो जाऊ का? बाबा मरून जाईल ना. मरशील तर मरशील. मला का दुसरा पैदाना होईल ना. पैदाना होईल ना. नाही होईल तर नाही होईल. बाबा दुसरी बायको करशील का? मी काय बायको करू दे. जातो जा चाललो इकडे खरं चालला का तू. मग आता तू नाहीच म्हणतेस. बरं काय हरकत नाही. तुझा इच्छाच आहे यावर्षी तुझं लग्न करायचं. तर ठीक आहे, काय हरकत नाही. तुझं लग्न करून देतो मी यावर्षी. यावर्षी तुझं लग्न करून देतो. ठीक आहे, बॅग आण माझी वाली. मी पोरगी पाहायला जातो. मी म्हणतो बाप आजपर्यंत लग्न नाही केलं. एवढा मोठा झाला तर माझ्या एकटा रानपण काढलं आणि आता हात आपली तयारी करून गेला. बाबा अबे बायको नाही करत मी तुझ्यासाठी पोरगी पाहतो. माझ्यासाठी. हे बाबा वळानी राहिला. जमाना बदलला. आजच्या जमान्यामध्ये पोरीला पाव पोराले आणि पोरानं पाव पोरीले. लग्न माझं लग्न तू जाणार. मग मी पाहिजे पोरगी तू पाहिशील. पोरगी मला पाहिजे. मी तिला पसंत करीन. बरं ते मला पसंत करा. बरं काय हरकत नाही. पोरगी पाहिले तू जाताना काय हरकत नाही. पोरगी पाहिले तू जा. दिशा किती आहे. दिशा 4 दिशा आहे. 4 दिशातून एक दिशा सोडायची. म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. तर यातून कोणती पूर्व दिशेला जायचं. पूर्व दिशाला जायचं नाही. बाकी 3ही दिशाला पोरगी पाहायला जायचं. 3 दिशातली पोरगी कुठची पसंत कर. मी तुला धुमधडाक्यामध्ये लग्न लावून देते यावर्षी. पण पूर्व दिशाला जर पोरगी पाहायला जरी गेला आणि तुला लग्न जोडून आणत मी अजिबात लग्न करून देणार नाही. बाबा तू म्हणतेस त्याप्रमाणे जातो. ठीक आहे ना. हो का? आज तयार करू. काय हरकत नाही. बहीण मामा बाप किती लंगाश आहे ना. मामा म्हणतात म्हणजे पूर्व दिशेला मामा राहते. याले वाटल का मामाच्या पोरीने जरी मागल तर लेनदेनीचा सौदा होणार नाही. कारण का
सगळ्यात पहिले लेनदारी पैशासाठी हा पापला माणूस नवीन सोयरा भेटला का मस्त लाखोन हुंडी. हे घे बॅग, हे बॅग घे. याच्यात 500 रुपये दिले तुला. शाबास रे बाबा. आणि याच्यात नवीन कपडे आहे. हा गावाच्या जवळ जाऊन जायचं. बिलकुल. जवळ गेल्याच्या नंतर ते कपडे बदलून टाकायचे. हाजी. नवीन कपडे टाकायचे पद्धतशीर. हो. हा त्याच्यात 500 रुपये दिले आहे. बरोबर आहे बाबा. हा. तुला माहित आहे कारण की माझ्या पोराला नाही सत्याचा सवक, ना सत्याचा शोक, नाही दारूचा सवक, ना दारूचा शोक, नाही खर्याचा सवक, नाही खर्याचा शोक. सवक आहे फक्त एक हात चाय. चाय. बरोबर आहे बाबा. हो. हे तो नागपूरला जाईल. बर. तेथून मग पूर्व दिशा सोडून टाकील. हा. मग ज्या दिशेला वाटेल त्या दिशेला जाईल. त्या दिशेने चाललं जा. बाबा. हा. मग मी चहा टपरीवाला जाईल. बर. चहा टपरीवाला म्हणेन हा. देवे साले म्हणेन. त्याला देबे साले म्हणशील. हा त्याला देबे साले म्हणजे जोडा फाटतले मारण तो चायवाला तुले. नागपुरामध्ये सालेनं सुलेत म्हणते. त्याला पद्धतशीर हे भाऊ एक हात चाय द्या. माझ्या भाऊ मध्ये हा. बायमा तो मामाच्या पुढे जेव्हा जन्मला त्याले पद्धतशीर चाय, पद्धतशीर चहा मागायचा त्याले. हा बाबा. मग तमले चहा देईल, चाय दे. चहा पेईल. हा. मग त्या 5 मधला एक त्याला घेऊन दे. एक दोन दिन म्हणते म्हणजे एक हातच्या 100 रुपयाची होते का भाड्याच्या महिला. बायमा 4 राहतात ना. 4 राहते. आता एक नोट जरी त्याला दिला तर 1 रुपयाची चाय होईल. मग 9 नोट वापस घ्यायचे 10-10चे. म्हणजे 9 नोट आणि 1-1चे 9. 1-1चे 9. 9 आणि 10-10चे 9. एवढी किंमत आहे का त्याची. हो का. हा. ए बाबा. बस सांग तू का म्हणला. 10-10चे 9 नोट. 10-10चे 9 नोट. किती झाले 90. 90. 1-1 रुपया 9 म्हणजे 99. 99. हा. म्हणजे तो चहावाला किती काढल. 1 रुपया. 1 रुपया. हो त्या माझ्या नवऱ्यानं पाहिलं 1 रुपया चहा भेटा. भाड्याचा पहिले. हा आता 3 रुपये नाही घेते का. आता 3 रुपये पण खेड्या पाण्यामध्ये 1 रुपया घेते. बायबा 3 घेते. 3 रुपये घेते बे. शहरात घेत असेल 3 रुपये. जा लवकर. अजूनही आमच्या मांडली 1 रुपये हात भेटते भाड्याच्या पहिला. बाबा तो भिकारवाला एरिया. हो भिकार एरिया आहे. या वर्षी माझ्या मुलीचं लगीन करायचं आहे. एकुलती एक मला मुलगी आहे. 12व्या वर्गामध्ये शिकत आहे. लहानपणीच हिची आई मरण पावली. एक त्या मुलीवर लहानपण गारत आहे. बाई मतलब चंद्रप्रभा. चंद्रप्रभा मला कशाला दिल म्हटलं बाबूजी. कशाचं काला पडलं बाबा गा. या वर्षी 12वी आहे बाई. माझी वय होत चालली आणि मला असं वाटतंय की या वर्षी चांगलासा मला वर जरी मिळाला तर माझ्या मुलीच्या लगीन उरकवा. नाही बाबूजी. माझं लग्न करायचं नाही. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय बाबूजी. कारण जावई कसा भेटते कसं नाही बाबूजी. बाबा लहानपणी आई गेली मरून गा. बरोबर आहे बेटा. नाही पाहिलं म्हटलं बाबूजी. लहानाची मोठी केला. आई तूच वडील आहे तूच. माझा भाऊ आहे तूच. एक भाऊ होता लहानपणी मरण पावला. बाबा माझं लग्न करतो म्हणता. जावई कसा पान बाबूजी. कसा पाहिजे बेटा. बाबूजी माझं लग्न करतो म्हणता बाबूजी. जावई माझ्या मतानं पाला बाबूजी. अगं मी जावई तुझ्याच मताने पाहिजे. कारण माझ्या मुलीचा संसार मला सुखाचा दिसला पाहिजे. मला जावई तुमच्या कसा पाहिजे. कसा पाहिजे. भावाप्रमाणे मला पती पाहिजे बाबा गा. बापाप्रमाणे माझ्या सासरा पाहिजे बाबूजी. बरोबर आहे बेटा. नाही प्रमाणे मला सासू पाहिजे बाबा. नाही तर लग्न नका करा बाबूजी. रडू नकोस बेटा. अगं मी तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुला काही कम नाही. आणि या माझ्या मुलीच्या या भवितव्यासाठी माननीय वानखेडे साहेब, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी गोलाईत साहेब आणि
101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लढायचं नाही काय बेटा. कर बाबूजी, माझ्या दुःखामधलं जीवन बाबा, दुःखामध्ये नका घालन बाबा, दुःखामध्ये जीवन नका. चंद्रप्रभा, अरे कुहू कुहू, अरे कुहू कुहू कोकिलाबाई, अनफी माँ तुझी गाते गाणी. अरे कुहू 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 कोकिलाबाई, भीमा तुझी गाते गाणी. चंद्रप्रभा, अगं लाडाची तू, लाडाची तू पोरं गोमटी, अन शिक्षणात हुशार मोठी. अगं लाडाची तू, लाडाची तू पोरं गोमटी, शिक्षणात हुशार मोठी. लाडाची तू, लाडाची तू पोरं गोमटी, शिक्षणात हुशार मोठी. लाडाची तू, लाडाची तू पोरं गोमटी, शिक्षणात हुशार मोठी. लाडाची तू, लाडाची तू पोरं गोमटी, शिक्षणात हुशार मोठी. लाडाची तू, लाडाची तू पोरं गोमटी, शिक्षणात हुशार मोठी. का बाबूजी? सोयाबीन कापासाठी मला वावरामध्ये जायचं, मधुदार घेऊन कापूस काढायचा आहे, स्वयंपाक झाला असेल तर मला जेवण वाढून दे मा. सब्जी चिल्ली रे. हा लगेच वाटते तुम्हाला चणिया. हा ठीक आहे, मी चौकात ह्या पहिला माझा बाप म्हणे, बापुनारा म्हणे, पूर्वाजी झाले जाताना म्हणे, कारण तिकडे आपला जुना सोयरा म्हणे, आणि जुन्या सोयऱ्याची पोरगी मागात दिला म्हणे. मी काय लगा तो बाबा जाऊन पूर्व दिशेला आलो. बापरे बाप, मामाचा वाळा. ओहे पैमा हा चून खाया मामानं तर मोठा ढगर वाळा बांधला रे. बापरे, ठीक आहे. मी काय लगा घरामध्ये पुस्तकी बंडू भाऊ नार नवरे मुक्काम लोहारवाले यांच्याकडून 21 रुपयाचं